माणिकराव कोकाटेंना बळीराजाचा अपमान करण्यासाठीच कृषी मंत्री केलंय का असा सवाल आता महाराष्ट्राला पडलाय। कधी ते जगाच्या पोशिंद्याला भिकारी म्हणतात, तर कधी शेतकरी कर्जमाफीच्या पैशांमध्ये लग्न आणि साखरपुडे करतात असं वक्तव्य करतात। आता पुन्हा एकदा कोकाटेंनी शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम केलेलं आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची का? कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना शेतातलं काय ढेकळं कळतं असं म्हणण्याचीच वेळ आली आहे। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते। अशा वेळी बळीराजाला धीर देणं अपेक्षित होतं, पण कोकाटेंनी जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे होणार नाहीत असं वक्तव्य करत शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का असा उलट सवालही केला। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची का? कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे करताय ना, त्याची पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। पण मग हा शब्द खटकतो ना। अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्यायचा, मी काय करू? काय ढेकळ्याचे पंचनामे का? हा अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही आहे तिथं पंचनामे करून काय करणार? तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्याच्या जीवाला लागणार आहे। तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची? तुम्ही सांगा मला, पंचनामे कशी करायची? पण आता ढेकळा अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोलत, काय चुकीचं बोलत? शेतात काढून ठेवलेला कांदा आधी खळ्यावर आणला जातो, मग तो प्रतवारीनुसार चाळीत भरावा लागतो। पण अवकाळी पावसानं घात केल्यानं हातातोंडाशी आलेल्या या कांद्याचं प्रचंड नुकसान झालं। पण खळ्यावर खराब झालेल्या या कांद्याचा पंचनामा होऊ शकत नाही असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे शेतकऱ्यासह शेतकरी नेत्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधलाय। तातडीनं आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत। या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो। कृषी मंत्र्यांनी माफी मागत आपले ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलचं मागे घ्यावं। शेतकऱ्यांचा अपमान करणं, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत। कृषी मंत्र्यांनी आत्ताच असं म्हटलं की आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे का? मग जेव्हा आमचं नुकसान होतं तेव्हा तुमचा अधिकारी पंचनामा करायला का वेळेवर आमच्या शेतात पोहोचत नाही? सरकारला आमची विनंती आहे, या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अन्यथा जशाच तसं उत्तर आता शेतकरी देतील। आमच्याही संयमाचा बांध तुटायची वाट आता सरकारने पाहू नये। कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून माणिकराव कोकाटे सातत्यानं शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस पाजतायत। यापूर्वी अनेकदा त्यांनी आपलं ज्ञान पाजळण्याचं काम केलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी कोकाटेंना कृषी मंत्री केलंय का असा सवाल विचारला जातोय। कधी कोकाटे म्हणतात, हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला। कधी म्हणतात, कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न आणि साखरपुडे करतात। कधी कोकाटे म्हणतात, 50 पटीनं कांद्याची लागवड केल्यावर बाजारभाव पडणारच। माणिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो। मित्रत्व म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका, ते त्यांनी मान्य केलं होतं। परंतु स्वभावाला आता औषध नाही म्हणतात त्या पद्धतीने माणिकराव बोलतात, सहजगत्या बोलतात, परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच। माणिकराव कोकाटे यांच्या जिभेला हाड आहे नाही आहे मला माहिती नाहीये। जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे। ढेकळाचा पंचनामा करायचा की मला वाटतं या ढेकळाचा व्हॅल्यू जेव्हा हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांना कळेल। बेताल वक्तव्यावरून
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबी दिली होती. शेवटची संधी देऊन सुद्धा कोकाटेंच्या जिभेला लगाम लागत नाहीये. त्यामुळे शब्दांचे पक्के असलेले अजित पवार आता माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरनं हकालपट्टी करणार की पुन्हा फुकाचा दम देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. अन्यथा शेतकरी मतदान रूपी चापकानं पराभवाचे फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. किरण टाजणे, पुढारी न्यूज.